मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये एक छोटीशी गोष्ट शिकणार आहेत, जिथं की आपल्याला अशा 3 लेन 4 लेनचे जे मोठे हायवेज असतात त्याच्यावरती गाडी चालवत असताना कधी-कधी आपण ओव्हरटेकला जो प्रॉब्लेम येतो, ओव्हरटेक करताना जे प्रॉब्लेम येतात, तर त्याच्यावरती एक थोडासा प्रकाश टाकण्याचं काम या व्हिडिओमधून होईल. आता हे बघा, फ्रंट साईडला एक ओव्हरटेकिंगच्या लाईनमध्ये ट्रक बंद पडला आहे. तर अशा ठिकाणी आपण पाठीमागच्या ड्रायव्हर्सना सावध करण्यासाठी आपले चारही इंडिकेटर्स, म्हणजे की जे पार्किंग लाईट म्हणतो आपण, पार्किंग इंडिकेटर लाईट्स, तर त्या आपण चालू करायच्यात. आणि पाठीमागच्यांनी पण अचानक जर समजा एखाद्या गाडीचे चारही इंडिकेटर जर समोर लागताना दिसत आहेत, तर तेव्हा थोडंसं त्या गाडीच्या समोर काहीतरी अडचण असेल असं गृहीत धरून थोडंसं अंतर वाढवून थोडंसं सावध व्हायचं. आणि ओव्हरटेक करताना मित्रांनो, हे बघा, आपण टेम्पोला, आता हे इथं बसला ओव्हरटेक करताना काय होतं तुम्हाला दाखवतो. आणि याच्या पुढंच याचाच एक दुसरा पार्ट पण तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. तर इथं बघा, आता ओव्हरटेक होईल असं वाटत होतं मला, म्हणून मी ओव्हरटेकला पुढं गेलो. पण जेव्हा मला समजलं की आता ओव्हरटेक होणार नाही आहे, गडबड न करता थोडीशी आपली स्पीड कमी केली आणि मी बसच्या पाठीमागं परत आहे त्या लेनमध्ये दुसऱ्या लाईन चेंज करून कमी स्पीड, म्हणजे एवढी पण कमी नाही केली आहे, त्याच्यापेक्षा एक 5 ते 7 पॉईंट कमी स्पीड केली आणि नंतर परत आहे तसंच स्पीड आपली मेंटेन ठेवली. तर असं आपल्याला थोडंसं आपण त्रास वाचवू शकतो. आता इथं पहा, मला ओव्हरटेक करायचं आहे, पण मी लेफ्ट साईडनी नाही करणार, का तर मी राईट साईडनीच ओव्हरटेक करणार आहे. आणि हेच मोठ्या हायवेला सगळ्यात बरोबर ओव्हरटेक करण्याचं जे पद्धत आहे ती हीच आहे की राईट साईडने ओव्हरटेक करा. हे पहा, अशा प्रकारे शांततेत ओव्हरटेक करायचे आणि पुढे जायचे. आता इथं पण पहा, लेफ्ट साईडला नाही जायचं आहे. लेफ्ट साईडला जाल तर तुम्ही स्लो गाडीला, एखाद्या पाठीमागं स्लो गाडीला अडकले जाल, त्या साईडला जर स्लो गाडी असेल तर, नाहीतर टू व्हीलरवाल्यांना त्रास देत तुम्ही पुढं जाल. तर एक लाईन आपण टू व्हीलर्सवाल्यासाठी सोडून द्यायची आहे. इथं पहा, असं ओव्हरटेक करा तुम्ही. स्लो गाड्या असतील तर तिथं थोडंसं तुम्ही जवळून ओव्हरटेक करू शकता, पण रिस्क घेऊ नका. न रिस्क घेता जर होत असेल ओव्हरटेक तर करा. परत बस आपल्या समोर आली आहे, ते बघा पलीकडल्या साईडनी कशी ओव्हरटेक करतात. जर तशा ठिकाणी ओव्हरटेक करत असताना टू व्हीलर किंवा ॲटो रिक्षा पण असतात अशा छोट्या, म्हणजे काही रोडवरती सिटीमधल्या. हे पहा, आपल्याला असं ओव्हरटेक करायचं. ओव्हरटेक करताना काळजी घ्यायची आणि दूरून ओव्हरटेक करायचं. या स्लो गाड्या ज्या असतात त्या आपल्याला स्पीड कमी असल्यामुळं कधी फार स्लो असतील तर ते थांबल्यासारखं पण होतात आणि आपली स्पीड जास्त असते. आणि अचानक समोर स्लो गाडी आली तर आपण जर अंतर नाही सोडलं तर त्या ठिकाणी आपला अपघात होण्याचे चान्स जास्त असतात. होईल तेवढं बघा. लाईन चेंज मी किती दूरपर्यंत पाहतोय हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेलच. मी आता ही जी मोठी गाडी आहे तिला मी किती दूरून पाहिले आणि लाईन चेंज केली आहे बघा. म्हणजे कमीत कमी अर्धा किलोमीटर दूरून मी पाहिलं असेल यांना. आपल्याला सरळ रस्ता, जिथपर्यंत मोठा रस्ता दिसतोय तिथपर्यंत आपली नजर ही लांबपर्यंत ठेवायची आणि पूर्ण गाड्यांचा विचार करायचा आहे. असं नाही आहे की आपण दूरपर्यंत नजर ठेवायची आणि आपल्या जवळच्या गाड्यांची हालचाल आपण नोटीस नाही करायची. असं कधीही नाही करायचं. कधी इमर्जन्सी आपल्या जवळच्या पण गाडीला होऊ शकते, त्याच्यामुळं आपली नजर फक्त दूरपर्यंत पांगवायची आपल्याला. आता इथं पण पहा, आता हे राईट साईडला गाड्यात किती दूरपासून मी हे करतो बघा. आता दूर राहूनच ओव्हरटेकसाठी आपण लाईन चेंज करायची आहे. इथं मला बाहेर निघायचं आहे. अच्छा, हे बघा, आता असं कधीही करू नका मित्रांनो. या गाडीला मी अगोदरच पाहिलं होतं म्हणून ओव्हरटेक नाही केलं आणि यांनी बघा आपली स्पीड किती 30पर्यंत कमी केली आहे. तर असं कधीही करू नका. तुम्ही माझ्या गाडीला फक्त पाहू शकता मिररमध्ये, पण माझ्या पाठीमागलच्या 1-2 गाड्या जर समजा फास्टच असतील आणि त्यांना जर तुम्ही असं ओव्हरटेक करण्याचा अंदाज आला नाही तर ते माझ्या गाडीला येऊन अपघात धडकण्याचे चान्सेस असतात, अपघात होण्याचे चान्स जास्त असतात.
असं कधीही करू नका. कोणाच्याही जिंदगीसोबत खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. आता इथं पहा, या भाऊनी अजून एक काय प्रॉब्लेम, आता इथं दोघांची चूक आहे. ह्या भाऊनी बघा किती जवळून त्या टू व्हीलरवाल्याला ते हॉर्न वाजवत आहेत, तरी ते टू व्हीलरवाले भाऊ साईडला नाहीत सरकत, मिडल लाईनमध्ये चालत आहेत. असं कधीही करू नका. टू व्हीलर जर चालवत असाल मोठ्या हायवेवरती तर लेफ्ट साईडला जर तुमच्या लाईनवरती काहीच नाही आहे, जी की 3 नंबरची लाईन आहे, त्याच्यामध्ये जर काही नसेल तर तुम्ही त्या लाईनमध्ये जाऊन गाडी चालवा, की नाही की मधल्या मिडल लाईनला किंवा ओव्हरटेकिंगच्या लाईनला तर टू व्हीलर घेऊन यायचंच नाही. शक्यतो टाळाच मित्रांनो ओव्हरटेकिंगच्या लाईनमध्ये येण्याचं. टू व्हीलर असेल, हे बघा कसे चालवत आहेत, स्वतःचीच काळजी घेत नाही आहेत लोक आणि इतरांवरती नंतर ओरडत बसतात, इतरांना दोष देत बसतात. तर त्याच्यामुळं इतरांना दोष नसेल द्यायचा तर आपण स्वतः सुरक्षित राहा.